मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केलाय। उद्यान आणि रस्ते विभागाला या चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे। झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसावी, त्यामुळे त्याला 5 लाख रुपये दंड आकारण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे। तर दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असंही या अहवालातून नमूद केलं आहे। आता जर तुम्ही मला मुंबई महानगरपालिकेच्या कामाच्या बाबतीत बोलणार तर आता सगळेच अधिकारी ऑन फील्ड उभे आहेत। 24/7 ते काम करतात। एका फोनवरती 1916च्या कॉलवरती म्हणा, माझ्या फोनवरती सगळ्या जे नगरसेवक आहेत, जेवढे कमिटी अध्यक्ष आहेत, कशाला आपल्या सामान्य मुंबईकर पण जर एखादी कंप्लेंट टाकतोय, त्या कंप्लेंटला पण आपण गृहीत धरून त्या ठिकाणी काम करतोय। त्याबद्दल वाद नाही, त्याबद्दल मुंबई महानगरपालिका अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आहे। तर आता जर तुम्ही म्हणणार तर आताची परिस्थिती अशी आहे की पालिका आता रस्त्यावर उतरली नाही। आता हे टाइम बाउंड होणार, कशी होणार, त्याला मला आता हा अहवाल कालच हातात आलेले आहे। आज माझ्या बऱ्याच आता हे सगळ्या उद्घाटन आहे। उद्या किंवा परवा मी हेड ऑफिसला गेल्यानंतर ह्याची पूर्ण आपके मानक काय झालं म्हणजे त्या ठिकाणी त्याचं आहे त्या ठिकाणी तो कचरा व्यवस्थित मार्गाला लागला पाहिजे, या बाबतीत पण आम्ही आढावा घेऊ। सगळं आता सुरुवात केलेली आहे संपूर्ण। आता तुम्ही जर आता बघितलं, कचरा असेल, पाणी असेल, रस्ते असेल, साईड ट्रेन असेल, मेन हॉल, काल मी तुम्हाला बघितलं ना, काल मेन हॉलसाठी पण मी एक त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने दाखवलं आहे। तर अशा पद्धतीने काम आता पालिकेचं तुमचं झालं तुमचं झालेलं मुंबई महानगरपालिकेचे बच्ची की जान चली गई है। ये जो अहवाल है उसके लिए मैं सहमत नहीं हूँ, क्योंकि मेरा डे 1 से एक ही स्टेटमेंट था, ये जो रोड बने हैं ये मुंबईकर के लिए बने। मुंबईकर बहुत खुश है क्योंकि आज की तारीख में बारिश में पॉटहोल्स नहीं दिख रहे जहाँ पे रोड बने हैं, साइड ट्रेन भी बने। लेकिन ये काम ये किसका था? मुंबई महानगर पालिका और उसके यहाँ पे जो निश्चित किए गए साइड इंजीनियर का काम था और वहाँ पे गार्डन डिपार्टमेंट का काम था। तो ये संयुक्त उन्होंने मिलके वो काम करना चाहिए था। वहाँ पे जो विजिट मैंने करने के बाद भी मैंने कहा था कि ये जो ये पेड़ है ये वीक हो रहे हैं, तो वहाँ के जो साइट इंजीनियर है उसकी जवाबदारी यहाँ पे निश्चित करनी चाहिए। गार्डन का अधिकारी है उसकी ना वो जवाबदारी यहाँ पे निश्चित करनी चाहिए, बल्कि ना 7 लाख रुपए दे के बच्चे को न्याय नहीं मिलेगा। तो ये जो रिपोर्ट है इसके लिए मैं सहमत हूँ।